स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामिनीज गर्ल यशू. तर आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल आणि खूप जुनी पद्धतीची मसाले वांगी भाजी. ती भाजी आज आजी बनवणार आहेत, तर ब्लॉग कंटिन्यू करा. 4 ते 5 कांदे भाजून घेतलेत मी, त्यानंतर खोबरं भाजलं. दुसऱ्या साईडला भाजीसाठी कांदे भाजले. नंतर आजी काय म्हणताय बघा. कशाची भाजी बनवताय तुम्ही? मसाल्याचे वांगे. हां, त्याच्यासाठी काय काय लागतं? खोबरं, खसखस, कांदा, कोथिंबीर, लसूण. मसाला वांगा. हा ताट कशासाठी आहे? मसाला वांगा आणि भाजीला. भुजाला कांदा, कोथिंबीर, मसाला, तिखट, जिरं, लसूण, खोबरं. कशासाठी वापरणार आहेत? मसाल्याच्या वांग्यासाठी. आणि या ताटातलं सामान मसाल्याची भाजीसाठी काय काय आहे? कांदे, कोथिंबीर, लसूण, खोबरं, बटाटे त्याच्यातली. आणि हे कशासाठी आहे? पिठाचे वांगे करायला, पीठ बनायला. ओके. आणि हे त्याच्यात टाकायला. मग नंतर हे सगळे मसाले क्लिक करून छान प्रकारे बारीक करून घेतले. लाईट गेली होती म्हणून मला खलबत्त्यातच करावं लागलं. आजी गाणे म्हणताय बघा. वांग्यामध्ये बस टाकण्यासाठी जो मसाला होता तो तळून घेतला. लसूणची चटणीमध्ये पीठ टाकलं बेसनचं आणि खूप कडक भिजवून घेतलं ते पीठ. मसाला असा बारीक करून घेतला अगोदर. त्यात थोडा सोडा टाकला, मीठ टाकलं. पीठ कसं भिजाणं? कडक असं समजतं. असं आपलं एम गतोडी ना ना असं भिणार आतला असं असं जाऊ द्या. जसं पंचमी आणि जसं पंचमी रेट असते असं भिणार ना. भाजीचा मसाला करते आता. भाजी करायला घेते तोपर्यंत आजी बनवणार आहेत बेसन पीठचे वांगे. भाजीचा मसाला मी मस्त तेल गरम होऊ दिलं, त्यात टाकलं. तेल थोडं जास्तच टाकायचं. आजींचं पीठ भिजणं चालूच आहे. एका साईडला भाजी होत होती आणि दुसऱ्या साईडला मी पाणी ठेवलं होतं भाजीसाठी थोडं गरम व्हायला. मस्त मसाला होऊ दिला. बघा आजी किती छान वांगे बनवत आहे. जसे आपण मोदक बनवतो सेम त्याच पद्धतीने बनवायचे, फक्त त्यात मसाला भरायचा राहतो. बघा किती छान आहे. इकडं भाजीचा मसाला होतोय, पाणी गरम होत आहे. 5 ते 10 मिनिटपर्यंत मसाला छान शिजू द्यायचा तेलमध्ये. मस्त तेल येतं तोपर्यंत. भाजीचा मसाला शिजतोय तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. वाव, मोदक बघा किती छान दिसत आहे. मसाला झालेला आहे. मग मी पाणी सोडलं गरम. पाणी थोडं जास्त टाकायचं. जेव्हा आपण ते मसाल्याचे वांगे टाकू ते शिजायला हवे म्हणून पाणी बरंचसं कमी होऊन जातं ते वांगे शिजतात तोपर्यंत. बघा आजी किती फास्ट मोदक बनवत आहे. आजी बोलले मी मीठ टाकून देते, तू खरं बनवते म्हणून. आजींच्या हाताला खूप टेस्ट आहे बरं. सगळ्या भाज्या एकदम मस्त बनवणार आहे. भाजीला उकड आल्यानंतर एक एक वांगे सोडत जायचं आणि ही भाजी चांगले 25 ते 30 मिनिटपर्यंत शिजू द्यायची मंद आचेवर. छान वासही येतोय भाजीचा, खूप टेस्टी वाटते. तर भाजी रेडी झाली आहे. आजी ट्राय करताय बघा, काय म्हणताय. भाजी कशी आहे? मस्त छान. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.